हॅलो सगळ्यांना. तर उन्हाळा सुरुवात झाला आहे. घरामध्ये सरबत बनवायचे आता चालू झाली आहे रेसिपी. तर आज म्हटलं की जरा झाडांना कटिंग वगैरे करायचं होतं. झाडांची पानं वगैरे बरीचशी सुकली होती आणि आता फेब्रुवारी मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च येतो आहे, फेब्रुवारी ॲक्च्युली ऑलमोस्ट संपत आला आहे. तर या फेब्रुवारी महिन्यामध्ये मोस्टली झाडांचं कटिंग वगैरे करायचं असतं, कारण त्यांना पुन्हा पालवी फुटते. आता बघा ना, मार्च महिन्यामध्ये गुढीपाडवा येतो, मग गुढीपाडव्यामध्ये चैत्र महिना, नवीन पालवी फुटते. तसंच सगळ्या झाडांना पालवी फुटत असते. म्हणून आज म्हटलं जरा झाडांचं कटिंग वगैरे करायचं, कारण गुलाबाची फुलं वगैरे पण येऊन गेली होती. म्हटलं त्यांचं कटिंग वगैरे पण करायला पाहिजे, कारण कटिंग जर केलं गुलाबाचं व्यवस्थित प्रॉपर, तर त्यांना पुन्हा नवीन कोंब फुटून पुन्हा फुलं भरपूर येतात. तर आता इथं मी एक फांदी गुलाबाची कट केली आहे. ती मी व्हिडिओच्या शेवटी दाखवेनच. मी एका कुंडीमध्ये ती खोवणार आहे पुन्हा ते झाड येण्यासाठी. तर अशा प्रकारे जिथे जिथे मला वाळलेली पानं, वाळलेल्या फांद्या दिसत होत्या, त्या मी आज सगळ्या कुंड्यांमध्ये कट करून घेतल्या. याचं रिझन असं की उगीच त्या वाळल्या भागाकडे त्या झाडाचं सगळं जे काही त्या झाडाने पाणी पिलं आहे, त्या झाडाने काही खत खाल्लं आहे, ते सगळं त्या झाडांकडे जात बसतं. त्यामुळे हे सगळं जे नको आहे झाडाला, ते सगळं आपण काढून टाकलं पाहिजे, तरच ते झाड चांगलं वाढतं. त्यामुळे सगळ्या झाडांची कटिंग केली. हे आहे ब्रह्मकमळचं झाड. ह्याला फार फुलं येतात पावसाळ्यामध्ये वगैरे. आणि ही एक गुलाबाची फांदी आत्ता मी जशी कटिंग केली तशीच मागच्या वेळी कटिंग केली होती आणि तुळशीमध्ये रोवली होती. म्हणजे तुळशीला रोज पाणी देऊन देऊन त्या गुलाबाच्या फांदीला पण पालवी फुटली आणि त्याला पण आता फुलं येणार आहेत. ॲक्च्युली कळी लागली आहे त्या झाडाला. आणि हे आहे वडाचं झाड. तर हे झाड पण एका फांदीपासूनच बनवलं गेलं आहे. ज्यावेळी राया पोटामध्ये होता आणि कोरोना होता, त्यावेळी ही फांदी आणून असेच तुळशीमध्ये लावली होती आणि तिला अचानकच रोज पाणी देऊन देऊन तुळशीमध्ये ओलावर राहून ते पान पण त्याला पण पालवी फुटली. त्यामुळे ते झाड आत्तापर्यंत एवढं झालं आहे. ॲक्च्युली ते 4 वर्षाचं वडाचं झाड आहे. आणि हे आहे खाऊच्या पानाचं झाड. पानं पण बघा किती मोठी आहेत. ॲक्च्युली हे पान काढून टाकण्याचं कारण म्हणजे हे अळी वगैरे लागली असू शकते, आतून कीड वगैरे लागली असेल मे बी, म्हणून म्हटलं हे पान काढून टाकावं. जर ते पान तसंच ठेवलं तर सगळी पानं पुन्हा खराब होणार, म्हणून मी यातली नको आहेत ती पानं सगळी काढून टाकली. आणि तसंच पिवळी पानं वगैरे प्रत्येक झाडांमधली काढून टाकत होते जे दिसतंय ते. आणि झाडांना पाणी देऊन पण 4-5 दिवस झाले होते. म्हटलं झाडांना पाणीही द्यायचं आहे आपल्याला जरा. आणि हे एक अनंताचं झाड आहे. ॲक्च्युली ते जरा सुकलं आहे. म्हटलं त्याला पण कटिंग करूया. मेलेलं तर नव्हतं ते झाड, पण थोडंसं सुकली होती त्याची पानं वगैरे. मला आता पाऊस उन्हाळ्यामध्ये थोडंसं कटिंग केलं तरी येईल. याच्यामध्ये पण अपरिजिताची बिया टाकल्या होत्या, त्या पण आल्यात. परत गुलाबाची पण एक कांडी खोवली होती, तीसुद्धा आली आहे या झाडामध्ये. आणि अशाच मी कुंड्यांमध्ये अशाच बिया वगैरे टाकत असते अधूनमधून. म्हटलं त्या जर आल्या तर आपण पुन्हा त्याला रिपोर्टिंग करू शकतो. याच्यामध्ये पण आता लिंबाच्या झाडं आलेत 2-3 ह्याच्यामध्ये. ती पण थोडी मोठी झाली की पुन्हा रिपोर्टिंग करणार मी. तर अशा प्रकारे आज थोडंसं कटिंग किंवा त्यातला वाळलेली पिवळी पानं, फुलांचं कटिंग वगैरे हे सगळं केलं. मला ॲक्च्युली फुलं तोडायला आवडत नाहीत. ती झाडावर छान दिसतात म्हणून मी झाडांची फुलं तोडून सहसा कधी घेत नाही. झाडांनाच छान दिसतात. तर झाडं पण सुकली होती फार. म्हटलं जरा झाडांना पाणीही देऊयात. आणि हा एक पोर्शन मला जरा थोडासा झाडं लावायचे त्याच्यामध्ये. तरी पण मी बऱ्यापैकी थोडीफार झाडं लावलेली आहे तिथे. एक माझ्याकडे खूप दिवसाचं झाड होतं आणि ते मी तिथं लावलं, तर कुंडीमध्ये ते भरतच नव्हतं. आणि ते खाली लावलं, इथे गुलाबाचं झाड दिसतंय ते, तर त्याला त्याच्या खाली लावल्यानंतर त्याला 5 ते 6 कळ्या आल्या तिथं लगेच लावलेलं, कारण मुळ्या पसरायला त्याला जागा मिळाली खाली जमिनीमध्ये, म्हणून असेल मे बी. असो. तर अशा प्रकारे झाडांची अधूनमधून मी काळजी घेत असते. आणि ही झाडांची कटिंग केलेली जो कचरा वगैरे आहे, वाळलेली पानं वगैरे, ती टाकून न देता आपण एका जागी जर साठवून ठेवली आणि ती तशीच त्याचा तो कचरा म्हणून न वापरता ती जर वाळवून पुन्हा आपण रिपोर्टिंग करता वगैरे जर वापरली, तर त्याचा खतासाठी खूप चांगला उपयोग होतो. रबर प्लांटला पण जरा पुसायचं होतं. फार धूळ पडली होती इथे, कारण त्याला श्वास घ्यायला थोडीशी जागा द्यायची होती. अशी झाडं पुसली वगैरे तर छान स्वच्छ टवटवीत पण दिसतात. म्हणून म्हटलं आज रबर प्लांटचं पण थोडंसं क्लिनिंग करूया, म्हणून आज त्याला पण थोडंसं क्लीन केलं. आणि वरची गॅलरीमधली पण झाडं, तिथं पण थोडीशी काही झाडांची पानं वगैरे उन्हाने जळाली होती, तर ती पण झाडं थोडीशी मला आज कटिंग करायचं होतं तिथं पण. या झाडाची पण पानं मला कटिंग करायची होती.
कारण एक कीड लागली की सगळं पूर्ण झाड खराब होईल. त्या ह्याच्यामुळे मी सगळं व्यवस्थित करत होते आज जे काही करायचं आहे ते. कसं असतं ना, आंब्याच्या पेटीमधला एक आंबा खराब झाला की सगळे आंबे खराब होतात. त्याप्रमाणेच एखादं झाडाचं पान जरी खराब झालं तर ते मग रोगराई वगैरे असेल तर ते सगळीकडे लागू शकतं, पसरू शकतं. म्हणून त्याप्रमाणे चालू असते माझी झाडांची कणी. आणि माझ्या प्रत्येक झाडाला आता कळ्या आल्यात, चाफ्याला पण कळ्या आल्यात, गुलाबांना तर खूप कळ्या आल्यात. एका खालच्या गुलाबाला तर जवळजवळ 40 ते 50 कळ्या आल्यात. आणि हे माझं अडेनियमचं झाड आहे. त्याचं पण ॲक्च्युली या फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये कटिंग करायचं असतं, पण आता ह्याला कळ्या आहेत म्हणून मी काही कटिंग केलेलं नाही आहे. म्हटलं जरा कळ्यांचा बहर येऊन जाऊ दे, फुलं येऊन जाऊ दे, मग ह्या झाडाला कटिंग करायचं. तर अशा प्रकारे आज थोडीफार झाडांची कामं केली. आणि कसं आहे ना, मन व्यस्त असलं की आपल्याला पण छान वाटतं, झाडांमध्ये गुंतलं की पण छान वाटतं. त्यामुळे स्वतःला नेहमी गुंतत ठेवायलाच पाहिजे. आता तुम्ही म्हणत असाल की मी एवढी सगळी झाडं लावली आहेत पण ती सगळी कुंड्यांमध्येच आहेत, जमिनीवर का नाही? तर ॲक्च्युली मी रेंटेड हाऊसमध्ये राहते, तर ते जागा नाही आहे. एकतर जागेचा पण काही प्रश्न नाही, मी लावली असती झाडं, पण सगळीकडे पेविंग वगैरे आहे आणि बाहेर शेळ्या वगैरे पण येतात. जर झाडं लावायचं ते खाऊन जातात, त्यांची केअर नाही केली जात. म्हणून मग जे काही झाडं आहेत ती कुंड्यांमध्येच लावली आहेत. आणि खाली थोडाफार एरिया आहे, तिथं मी पेरूचं वगैरे, कढीपत्त्याचं वगैरे अशी झाडं लावली आहेत. आणि अशा तऱ्हेने खाली निम्मी झाडं आहेत माझी, वरती निम्मी आहेत. ॲक्च्युली जी आत्ता खाली झाडं आहेत ती काही दिवसांपूर्वी माझ्या वरती गॅलरीमध्ये होती. मग त्याचं पाणी वगैरे बाहेर यायचं म्हणून मी ती झाडं वैतागून ॲक्च्युली खाली नेली होती, कारण खूप गॅलरी घाण व्हायची, माती वगैरे त्याच्यातून पाणी दिल्यानंतर बाहेर गळायची. मग पुन्हा म्हटलं की गॅलरी नाही, आपली मोकळी मोकळी दिसते, म्हणून मग मी पुन्हा नवीन थोडीशी झाडं लावली. आणि अशा प्रकारे कटिंग वगैरे पण खूप लावलेत. आणि अजून पावसाळ्यातसुद्धा मला अजून झाडं लावायची आहेत. आणि आवड आहे म्हणून माणसाला सवड पण मिळते. तर अशा प्रकारे मी जिथे जाईल तिथे मला कुठे कटिंग वगैरे आवडलं वगैरे, किंवा माझ्या मैत्रिणींच्याकडे वगैरे, तुझ्याकडे असेल तर मला दे गं, असं करून तर मी फार झाडं लावली आहेत कटिंग थ्रू वगैरे. आणि हे आहे मगाशी मी जे कटिंग केलेलं गुलाबाची फांदी आहे ती ह्या कुंडीमध्ये लावली. आता बघूया पुढच्या 8-10 दिवसांमध्ये ही कशी येईल. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.